नमस्कार मित्रांनो, आज आहे 2 सप्टेंबर आणि मी 11 वाजता लॉग इन केलं आहे. 11 ते 4 गिग बुक आहे, कारण एक आपला मित्र आहे तो भेटणार आहे. त्याला थोडासा म्हणजे झोमॅटोबद्दल सांगायचं आहे आणि त्याला जॉईन करायचं आहे. तर त्याची ॲज अ हेल्प म्हणून मी 12 ते 4मध्ये गिग बुक केली आहे. मी विचार करतो आहे की त्याचं काम झालं ना की लगेच मग दुसरी गिग बुक करेल, कारण आपला इन्सेंटिव्ह पण कंप्लीट झाला पाहिजे. आज 200 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे. 18 ऑर्डर झाल्या पाहिजेत 5 वीकमध्ये, तर माझ्यामध्ये होतील. बघूया. पण सगळ्यात पहिले मला कॅश डिपॉझिट करायचे आहेत. काल 4,500 रुपयाची कॅश आली, तर मला डोक्याला ताप झाला आहे ॲक्च्युअलमध्ये, कारण त्या एक तर नरम नोट आहेत. डिपॉझिट झाल्या आहेत तर वेल अँड गुड, नाही तर मग लंका लागली समजायची. जवळजवळ 1,500 नरम कॅश आहेत, 500-500 नोट आहेत वरून. आणि कस्टमर पण जाऊ दे, कस्टमरला काय बोलायचं नाही. कस्टमर देव आहे भाई, देव. चला मी फटाफट निघतो, नाही तर फोकटचा लेट होईल. दिवसाची पहिली ऑर्डर. टाईम होतो आहे 11:28 आणि मी घेऊन जायचे रोडपाली. रेंज सर्च ॲक्टिव्ह होता, त्यासाठीच मी आलो होतो कळंबोलीवरून इथे. पण जोपर्यंत ही ऑर्डर लागेल तोपर्यंत रेंज सर्च गायब होता. जाऊ दे, चल काय टेन्शन नाही. अपन को पता भाई ये सेल्फी मांगेगा. ओए क्या कर रहा है बेबी? ओए तू भी आ सेल्फी में. पहिला सेल्फी अशी नाही, अशी द्यायला नाही. दिली सबमिट. सेल्फी सबमिट सक्सेसफुली. हे नको दाखव स्पेशल ऑफर. आता काय करू? मित्राकडे जाऊ काय? 11:15 वाजलेत ना. मित्राकडे जातो. 12 वाजून 18 दिवसाची दुसरी ऑर्डर लागली आणि याच्यामध्ये रेंज सर्च आहे. या अशा मला जवळपास किती ऑर्डर पाहिजेत माहिती आहे का रेंज सर्चवाल्या? 8 ऑर्डर पाहिजेत. तर मग 30% एक्स्ट्रा भेटत. 230 रुपयाचा इन्सेंटिव्ह इझिली असेल. बघू भेटतो का? ही ऑर्डर व्हायला 5 मिनिटं लागेल. चला, ही वाली ऑर्डर पण झाली डिलिव्हर, पण रेंज सर्च गेला. पाऊसच पडत नाही तर काय रेंज सर्च भेटेल? आता मी कामोठ्यामध्ये सध्या. 25 रुपयाची ऑर्डर लागली आहे. व्यंकट रेसिडेन्सी. नाही, रेसिडेन्सी नाही, प्रेसिडेन्सी. व्यंकट रेसिडेन्सी असं नाव आहे. पण 10 मिनटं लागणार तर ऑर्डर बनायला. आणि ऑर्डर व्हॅल्यू आहे म्हणजे मला भेटणार किती आहेत? 25 रुपये. रेंज सर्च घंटा नाही. बेकार दिवस. आपल्याला एक ऑर्डर लागलेली होती. कामोठ्यालाच बसलो होतो मी, तिथूनच एक ऑर्डर लागली. हिला फटाफट पिकअप मारतं, कारण मी ऑर्डरला ऑलरेडी पिक केली आहे. आणि हिला घेऊन जायचं आहे कामोठ्यामध्ये. कामोठे सेक्टर 12मध्ये घेऊन जायचं आहे. 2.7 किलोमीटर आहे. जिथून आलो तिथूनच जायचं आहे. तर रिबन अँड बलूनची ऑर्डर लागली आहे. ही घेऊन जायचं MGM कॅम्पसमध्ये. बाई हे लोक कॅन्डल्स देत नाही. ऑर्डर तुम्ही करता ना केकची, हे लोक कॅन्डल्स देत नाही. काय फायदा आईच्या गावात. पण 2 वाजलेत. ठीक आहे, 1 वाजून 18 ऑर्डर कंप्लीट. 5 ऑर्डरपैकी 3 ऑर्डर रेंज सर्च झालेत. ते 3 ऑर्डरमध्ये रेंज सर्च भेटलं आहे. 45 रुपीज रेंज सर्च आहे. काय अर्निंग आहे ही. आता मी इथेच आहे कामोठ्याच्या इथे. 4 वाजेपर्यंत गिग बुक आहे आपली. 4 वाजेपर्यंत, कारण मित्राला भेटायचं आहे ना. 12 ते 2मध्ये बिग गिग आहे यार, पण ऑर्डर भेटलाच नाही बिगवाला. जाऊ दे. झोमॅटोने काय केले हे? अरे यार शी, मल्टी ऑर्डर दिली यार. सगळ्यात कुठे जायचं आहे? श्री बालाजी 99 डोसा सेंटर. 2 ऑर्डरमध्ये रेंज सर्च भेटला असता. आता एकच ऑर्डरमध्ये रेंज सर्च भेटेल आणि मल्टी ऑर्डर आहेत. पण चांगला पण आहे, वाईट पण आहे. मला रेन ऑर्डर पाहिजे होता. ठीक आहे, आता काय. 1.2 किलोमीटर.
एका कस्टमरचा ऑर्डर द्यायचा होता. तो तिथंच लँडमार्क एक साबरे नावाचं हॉटेल आहे आणि कस्टमरचं लोकेशन पाठीमागं आहे. तर ते कस्टमर चालत लिटरली 3-4 मिनटाचा वॉक, म्हणजे 150 मीटर चालत आले आपले. तर मलाच वाईट वाटलं की यार या लोकेशन इतका फालतूगिरी करतो ना कधी कधी. एखादा कोण कस्टमर असतं तर आला नसता आणि भर पाऊस होता, छत्रीमध्ये आल्या त्या. नंतर मी त्यांना काय बोलत, बर्गर किंगचं तुम्हाला माहीतच आहे किती थर्ड क्लास क्वालिटी असते त्यांची पिशव्यांची. मी बोललो की काम करतो, तुमच्या लोकेशनमध्ये चला, ऑर्डर तुम्हाला देतो आणि कॅश कलेक्ट करतो. त्यांची कॅश पण हातामध्ये पूर्ण भिजली, 500ची नोट होती, पूर्ण भिजली ती. मी बोललो काय हरकत नाही, द्या मला, मी घरी गेल्यावरती इस्त्री मारून सुकवतो. माशी फालतूगिरी करतो झोमॅटो करतो का मॅप करतो देवाला माहिती. आता एक ऑर्डर लागली आहे, मी गो टू होम टाकलं आहे. जसं की मी बोललो की मला जायचं आहे, तर गो टू होम तर टाकलं आहे आणि एक ऑर्डर पण लागली आहे. तर पटापटीला पिकअप करतो. माईकमध्ये पाणी गेलं असेल 100%. आईचा घोरे. आपल्याला ही ऑर्डर भेटली आहे. टायमिंग जर बोलायचं गेलं तर 5 वाजलेत. मी 4 ते 5च्या मध्ये ब्रेक घेतला होता. माझा एक मित्र आहे, त्याला झोमॅटो जॉईन करायचं आहे, त्याला पूर्ण प्रोसेस सांगत होतो. तर सगळं त्याचं होईल आता व्हेरीफाय. मे बी 1 ते 2 दिवसामध्ये तो पण आता जॉईन करेल. तिकडे रेस्टॉरंट आहे आणि लोकलच ऑर्डर आहे. तर ही ऑर्डरला मी फटाफट आहे ना डिलेवर करतो. आणि आज इंटरेस्टिंग दिवस होणार आहे मला वाटते, कारण बघूया चला आज अर्निंग किती होते. मंडे पण आहे ना. अपडेट टाईम होतो आहे 6:30 वाजलेत आणि आपण कंप्लीट केलेत 15 ऑर्डर. काही दिसणार नाही कारण मी कवर घातला आहे. आणि अर्निंग आहे 800 रुपयाच्या आसपास. ह्याच्यामध्ये अजून रेंज तर इन्क्लूड होणार आहे. आपल्याला रेन ऑर्डर पाहिजे होते बऱ्यापैकी, पण ते रेन ऑर्डर पण आपले झालेत. आता हे आम्हाला समजत नाही की हे गायब का केला, पण आपला 230 रुपयाचा इन्सेंटिव्ह अचीव होणार आहे लवकरच. तर मला किती अजून 3-4 ऑर्डर पाहिजेत इन्सेंटिव्हसाठी. पण आपली शिफ्ट जी बुक आहे ती 11 वाजेपर्यंतची आहे आणि मला असं डाऊट आहे की आपली अर्निंग 1100-1200 रुपयाच्या घरात जाऊ शकते. लेट्स सी. कॅश ऑर्डर भेटलेत आज पण, बऱ्याच कॅशच्या ऑर्डर भेटल्यात तशा. माझ्याकडे टोटल कॅश कलेक्ट झाली आहे सम अराउंड 1200 रुपयाच्या आसपास. एवढी कॅश आपली जमा झाली आहे. तर ठीक आहे, मित्राला मी रेफर केलं आहे, त्याला काही प्रॉब्लेम आला तर त्याला मी गाईड करेल. एक ऑर्डर लागली आहे मला, ठीक आहे. ती ऑर्डरचं असं आहे की ती ऑर्डरची लोकेशन आहे वेगळी आणि मला जायचं आहे वेगळीकडे. तर ते कस्टमरचं चुकून काहीतरी ती लोकेशन सेट झाली. कस्टमर बोलले की तू ऑर्डर डिलेवर कर, जे पण काय आहे तुझा ऑर्डर डिलेवरचा इश्यू आणि एक्स्ट्रा पेमेंटचा मी करतो. तू बोलते माझ्यासाठी चाललं आहे, तर प्लीज बोलते ही ऑर्डर डिलेवर कर. आता ही जी लोकेशन चेंज झाली आहे ती होती पहिले साईवर्स सिटी, माथेरान नेक्स्ट झोनच्या स्पॉटचं साईवर्स सिटी होती. पण आता ती लोकेशन चेंज होऊन झाली आहे कोणगावमध्ये, बारमध्ये घेऊन जायचं आहे. या चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी आता हे थोडं. बघूया सर काय होतं. मला नाही माहिती की आवाज नीट येतोय का नाही ते, पण मला घरी जायचं यार, भूक लागली. कुठे आहे माहिती आहे? इधर है हम. लेट्स गो अनदर लोकेशन. माझा लॉग इन 11 वाजेपर्यंत होता, पण मी 10 वाजताच घरी आलो. कारण नंबर 1, माझा मोबाईल ऑलमोस्ट डेड व्हायला आला. कारण नंबर 2, मला भूक लागली होती, मला राहवत नव्हतं. आणि कारण नंबर 3 म्हणजे माझी अर्निंग बऱ्यापैकी झाली. तर एवढे 3 कारणं भेटले मला बस झाली. आणि कारण नंबर 4 पण आहे, गाडीला चेक लाईट येते, पेट्रोल संपलं आहे. तर ते उद्या मी बाईकला करेल सर्व्हिसिंग आणि सर्व्हिसिंग केल्यानंतर मग परत लॉग इन करेल.